नमस्कार, मी माणिक कुंडे. उत्तर दक्षिणमध्ये आज चर्चा ह्या आठवड्यातल्या दोन आंतरराष्ट्रीय घटनांची. त्यातली एक आहे युरोपातली आणि दुसरी आहे आपल्या देशातली. म्हटलं तर दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे, म्हटलं तर दोन्ही स्वतंत्र आहेत. पण ह्या दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी आहेत शेतकरी, मजूर आणि कामगार. दोन्ही ठिकाणी सरकार विरोधामध्ये प्रचंड रोष दिसून येतोय. या व्हिडिओमध्ये त्या दोन्ही घटनांची आपण कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करूयात. पहिली घटना पाहूयात युरोपातली शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन. विदेशातली एखादी घटना म्हटलं की आपल्यासमोर पटकन युद्धाची दृश्य डोळ्यासमोर उभी राहतात किंवा रशिया, अमेरिका, चीन, इंग्लंडच्या राष्ट्राध्यक्षांच्या काही रंजक गोष्टी आपण पाहू शकतो की आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण युरोप सध्या धुमसतोय तो शेतकऱ्यांच्या आंदोलनानं. बरं, हे आंदोलन काही फक्त एका देशापुरतं होतंय असं नाही, तर युरोपभर ते पसरलंय. फ्रान्स, इटली, बेल्जियम, जर्मनी आणि स्पेनमधले शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. आपल्याकडे जसे रस्ते ब्लॉक केले जातात, टायर्स जाळली जातात, अगदी तसंच फ्रान्स, इटली, जर्मनीमध्ये घडतंय. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हायवेज बंद पाडलेत. फ्रान्समध्ये तर शेकडो ट्रॅक्टर्स घेऊन शेतकरी पॅरिसची घेराबंदी करायला निघालेले दिसतात. पॅरिसला रसद पुरवणारी सर्वात मोठी मंडई बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आंदोलनकारी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी सरकारनेही फौजफाटा तैनात केलाय आणि तोही शस्त्रधारी. काही ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाचाबाची झाली, जाळपोळही पाहायला मिळते. ठिकठिकाणी म्हणजे युरोपातल्या सर्वच देशामध्ये शेतकरी ट्रॅक्टरसह सरकारच्या विरोधामध्ये चालून गेलेले आहेत. सर्वात मोठं आंदोलन अर्थातच फ्रान्समध्ये आहे. फ्रान्स हा युरोपातला शेती उत्पादन घेणारा सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे पॅरिसमधलं आंदोलन चिघळलेलं आहे. विशेष म्हणजे आपल्याकडच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि युरोपातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या सारख्याच आहेत. पहिलं कारण आयात करून भाव पाडणे. दिसतं असं की आपल्याकडचे शेतकरी सरकारच्या ज्या धोरणानं अडचणीत आहेत किंवा परेशान झालेले दिसतात, तेच युरोपातल्या शेतकऱ्यांचं दुखणं आहे. म्हणजे युरोपातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की परदेशातून विशेषतः युक्रेनमधून तुम्ही कमी किमतीत अन्नधान्य आयात करता, त्यामुळे देशांतर्गत मालाचे भाव पडतात. ते तुम्ही तातडीनं थांबवा. रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हापासून युक्रेनमधून पोल्ट्री उत्पादनं तसंच अंडी, साखरेची अगदी कमी किमतीत आयात केली जाते. त्यामुळे युरोपातल्या इतर शेतकऱ्यावर त्याचा थेट परिणाम होतोय. गव्हाच्या बाबतीतही तेच घडतंय. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध आता दुसऱ्या वर्षामध्ये पोहोचलेलं आहे. ते कधी संपेल हे युरोपातला तर सोडाच, पण त्या दोन देशांनाही माहीत नाही. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षापर्यंत जगाचा फोकस रशिया आणि युक्रेनवर होता, पण आता तो इस्रायल आणि पॅलेस्टाईन असं झालेला आहे. परिणामी अशा युद्धाचा थेट परिणाम हा युरोपातल्या शेतकऱ्यावर होतोय. त्यामुळे तो रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय. युरोपातल्या शेतकऱ्यांच्या त्रासाचं दुसरं कारण आहे ते पर्यावरणवादी. युरोपात ग्रीन रूल्स लागू आहेत, तसेच जगभरातल्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये हे पर्यावरणवादी काम करत असतात किंवा ते ज्या काही मागण्या करतात त्या शेतकरी विरोधी असतात, असं सर्वसाधारणपणे दिसून येतं. उदाहरणार्थ आपल्याकडे धरणे बांधायच्या विरोधामध्ये मेधा पाटकर वगैरे सारखी मंडळी असतात. धरण नाही बांधले तर पाणी कसं साठणार आणि पाणी नाही अडवले तर शेतकऱ्यांना कुठून मिळणार याचा साधा विचारही ही मंडळी करताना दिसत नाहीत. युरोपात तर अशा मंडळींचं प्रस्त जास्त आहे. त्याच्याच विरोधामध्ये युरोपातले शेतकरी एकवटलेत. युरोपियन युनियनची बैठक ब्रुसेल्समध्ये पार पडते. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या ह्या आंदोलनाला महत्त्व आहे. युरोपात पर्यावरण नियमांचा भंग केला तर कडक दंड भरावा लागतो. त्याने शेतकरी प्रेशरखाली आहे. ते नियम शिथिल करण्याची मागणी युरोपातले शेतकरी करतायत. तिसरं कारण वाढत्या किमती. आता आपल्याकडे उन्हाळ्याची चाहूल लागले. मोदी सरकारनं शेवटचं बजेट सादर केलंय. त्यात त्यांनी युरियाची सबसिडी कमी करण्याची घोषणा केली आहे. याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांसाठी आता युरियाच्या किमती वाढतील, म्हणजेच खते, बी बियाणे यांच्या किमतीत वाढ झालेली दिसेल. युरोपातला शेतकरीही बी बियाणे आणि एकूणच शेती कसायला लागणाऱ्या वस्तूंच्या वाढत्या किमतीनं त्रस्त आहे. हेच युरोपातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं तिसरं महत्त्वाचं कारण आहे. विशेष म्हणजे युरोपात येत्या जूनमध्ये निवडणुका होऊ घातल्यात. आत्तापर्यंत तिथला शेतकरी हा उजव्या विचारसरणीच्या पक्षांना साथ देत आला. यावेळी शेतकऱ्यांचं आंदोलन त्या निवडणुकावर थेट परिणाम पाडणार का, हा मुद्दाही सध्या युरोपात चर्चेत आहे. युरोपियन युनियनची जी बैठक होते त्याच्या अजेंड्यावर हे आंदोलन नव्हतं, पण त्याची तीव्रता पाहता ते आपोआप अजेंड्यावर आलेलं आहे. युरोपातल्या सर्व शेतकऱ्यांचा आरोप आहे की महागाई कमी करण्याच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती पाडतं. ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे चांगलं उत्पादन झालेलं असतं त्यावेळेस महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी एकतर निर्यातबंदी केली जाते किंवा विदेशातून कमी किमतीचा माल आयात करतं. त्यातून शेतकरी पिसला जातो. आपलं सरकारही काही वेगळं करत नाही. म्हणजे कांदा पिकलेला असतो तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्याच्यावर निर्यातबंदी आणली जाते. तुरीचं पीक बाजारात येणार असतं की म्यानमार किंवा इतर आफ्रिकन देशातून हलक्या दर्जाची स्वस्तातली तूर डाळ आयात केली जाते. वरून सरकार वर्षानुवर्ष कधी कोविडच्या तर कधी इतर कारणं देत शेतकऱ्याचा माल फुकट वाटून मायबाप होण्याचा प्रयत्न करतं. बिचारा तो शेतकरी तो बरतच राहतो.
थोड्याफार प्रमाणात युरोपातला शेतकरी आणि आपल्याकडचा शेतकरी यात फार काही फरक नाही. सरकारही तिथेही त्याची पिळवणूक करतायत आणि इथंही. आता पाहूयात आपल्याकडे घडलेली नेमकी आंतरराष्ट्रीय घटना कुठली आहे. गेल्या 2 आठवड्यापासून उत्तर प्रदेश, हरियाणात इस्रायलला जाण्यासाठी शेतकऱ्यांची पोरं, कामगार, मजुरा यांनी अक्षरशः रांगा लावलेल्या आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुरू आहे. त्यात इस्रायलमध्ये कामगारांची मोठी कमतरता निर्माण झालेली आहे. म्हणजेच आत्तापर्यंत इस्रायलमध्ये कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी जे कामगार, मजूर मिळत होते ते बहुतांश पॅलेस्टाईनच्या भागातून यायचे. पण आता इस्रायलनं त्यांची सगळी नाकाबंदी केल्यामुळे कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी कामगारच उरलेले नाहीत. परिणामी इस्रायल आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला आणि तो करार आहे भारतीय कामगार इस्रायलमध्ये नेण्याचा. यात गवंडी काम करणाऱ्यांपासून ते सुतार काम करणाऱ्यापर्यंतच्या स्किलफुल कामगारांचा समावेश आहे. स्किलफुल लक्षात असू द्या, इस्रायल सध्या युद्ध लढतोय आणि तरीही तिथं जाण्यासाठी यूपी, हरियाणात भारतीय तरुणांनी अक्षरशः रांगा लावलेल्या आहेत. म्हणजे जीव धोक्यात घालून तिथं काम करण्याची तयारी ह्या तरुणांनी दाखवली आहे. हे सगळे तरुण कुणी शेतकरी आहेत, कुणी शेतकऱ्यांची मुलं आहेत, कुणी नेहमीची मजुरी करणारे आहेत. आपल्याकडे काम मिळणं मुश्किल आणि मिळालं तरी महिन्याकाठी 30 ते 35 हजार रुपये फार फार ते मिळत असतील. इस्रायलमध्ये काम करणाऱ्या ह्या आपल्या पोरांना कमीत कमी 1.5 लाख रुपये महिना मिळणार आहे. त्यामुळेच जीवाची पर्वा न करता काम करायची तयारी या मुलांनी दाखवलेली दिसते. इथं उपासमारीनं मरण्यापेक्षा तिथं गेलं तर काय वाईट, अशा भावनाही हे तरुण बोलून दाखवत आहेत. मी आधी म्हणालो तसं युरोपातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आणि आपल्याकडे रांगा लावून इस्रायलला जाण्याची शेतकऱ्यांची तयारी म्हटलं तर स्वतंत्र घटना आहेत, म्हटलं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण यात एक समानता आहे आणि ती म्हणजे शेती, सरकारे आणि सरकारची शेतकरी विरुद्ध धोरणं. त्या धोरणांच्या विरोधामध्ये जर्मनी, फ्रान्स ते इटली, स्पेनपर्यंत शेतकऱ्यांनी हायवेज बंद पाडलेले आहेत. काही ठिकाणी जाळपोळ केली जाते. ट्रॅक्टरचे हॉर्न वाजवून सत्तेला जागा करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारही तडजोडी बोलणी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यातून काही ठोस हाताला शेतकऱ्यांच्या लागणार का, हा सर्वात मोठा सवाल आहे. तुमच्यासाठी हा प्रश्न सोडून जातोय. आपल्याकडं कापूस, सोयाबीन, कांद्याच्या किमती सरकारनं जाणीवपूर्वक पाडल्यात का? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायलाही विसरू नका.